सुरुवात करूया जो अनेकांना पडतो. इतके प्रयत्न करून, इतकी उत्पादनं वापरूनही त्वचेवरची ती नैसर्गिक चमक कुठेतरी हरवून का जाते? असं का होतं? आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातोय आपल्या पहिल्या भागाकडे. चमकदार त्वचेच्या या शोधात आधुनिक सौंदर्य आणि त्यामागचं वास्तव काय आहे आणि आपली नेहमीचे उपाय का फसतात ही जरा समजून घेऊया. आजकालचं जगच बघा ना, फिल्टर्स आणि सोशल मीडियामुळे एका कृत्रिम सौंदर्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी आतून काय गरजेचं आहे याकडे दुर्लक्ष होतंय आणि फक्त वरवरच्या सौंदर्यावरच लक्ष दिलं जाते. बरं, मग ही त्वचा निस्तेज का दिसते? चला तर मग यामागची काही आश्चर्यकारक कारणं पाहूया. आणि खरं सांगायचं तर ही कारणं खूपदा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळी असतात. बऱ्याचदा आपण असं समजतो की समस्या त्वचेवर आहे, पण खरी अडचण आत आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि आपल्या एकूण आरोग्यामध्ये दडलेली असू शकते. यावर कोणतेही बाह्य उपाय काम करू शकत नाहीत. तर ही आहेत ती 4 मुख्य कारणं जी अनेकदा आपल्या लक्षातही येत नाहीत. पहिलं, खराब पचनक्रिया. दुसरं, गरजेपेक्षा जास्त सुपरफूड्स खाणं. तिसरं, साधं पण महत्वाचं, पाणी कमी पिणं. आणि चौथं, शुक्रधातू म्हणजेच जीवनशक्तीचा ऱ्हास. ही कारणं तर आपण पाहिली, पण आता अशा काही गोष्टींबद्दल बोलूया ज्या आपण उपाय म्हणून करतो, पण त्या खरं तर फायद्याऐवजी जास्त नुकसान करू शकतात. काही गैरसमज आणि त्यामागची तथ्ये पाहूया. उदाहरणार्थ, फेअरनेस क्रीम्स. दावा काय असतो की त्वचा एकदम उजळ होईल. पण वास्तव काय आहे? या क्रीम्समुळे त्वचेचा थर पातळ होऊ शकतो आणि फार तर 1 किंवा 2 टोनचा फरक पडतो, त्यापेक्षा जास्त नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ई तेल. आपल्याला वाटतं हे खूप सौम्य असेल, त्वचेला बरं करेल, पण नाही. खरं तर हे तेल खूप तीव्र म्हणजे तीक्ष्ण असतं. थेट त्वचेवर लावलं तर जळजळ आणि दाह होऊ शकतो. आणि हो, कॉफी स्क्रब्स हे तर हल्ली खूप ट्रेंडिंग आहे. एक नैसर्गिक उपाय म्हणून याचा वापर केला जातो, पण तज्ज्ञांच्या मते हे त्वचेसाठी निश्चितपणे हानिकारक आहे. याचे कण त्वचेला सहजपणे नुकसान पोचवू शकतात. तर हे सगळे गैरसमज बाजूला ठेवून आता एका अशा उपायाकडे वळूया जो खरंच काम करतो आणि तोही सगळ्या प्रकारच्या त्वचेवर चालतो. तो आहे बदामाचा उपाय. प्रक्रिया अगदी सोपी आहे, लक्ष देऊन ऐका. पहिली पायरी, 20 बदाम रात्रभर पाण्यात भिजवायचे. दुसरी पायरी, सकाळी उठून त्यांची साले काढायची. तिसरी पायरी, 10 चमचे कच्च्या म्हशीच्या दुधासोबत त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची. आणि चौथी पायरी, ही पेस्ट रोज रात्री लावून सकाळी धुवायची. आणि या उपायाबद्दल तज्ज्ञांना इतका विश्वास आहे की त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक व्यक्तीला याचे परिणाम मिळतील, हे इतकं चांगलं काम करते. म्हणजे हा उपाय खरंच सार्वत्रिकपणे प्रभावी आहे. पण फक्त एक बाह्य उपाय पुरेसा नाही, बरोबर? खरी चमक तर आतून येते. त्यासाठी आपल्या संपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा एक समग्र दृष्टिकोन हवा. आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो आहे पाणी. तज्ज्ञ तर म्हणतात की योग्य प्रमाणात पाणी पिण्याने 99% लढाई आपण इथे जिंकतो. दिवसाला कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं आणि त्वचेला निरोगी ठेवतं. तर आपल्या जीवनशैलीत काय बदल करायचे, काय करायचं आणि काय टाळायचं हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आहारात रात्री खजूर अंजिरासोबत दूध घ्या. उपायांसाठी बटाट्याचा रस वापरा. आणि पोटाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, कारण तिथूनच सगळ्याची सुरुवात होते. चला मग या सगळ्या गोष्टी एकत्र करून एक पक्का आराखडा तयार करूया, जो आपल्याला ती नैसर्गिक आरोग्यदायी चमक मिळवून देईल. आयुर्वेदात एक खूप सुंदर संकल्पना आहे, रसायन. रसायन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी गोष्ट जी शरीराला नवजीवन देते, दीर्घायुष्य वाढवते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्रिफळा. आणि या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे संयम. काहींना काही दिवसांनाच फरक दिसेल, तर काहींना महिनाही लागू शकतो. पण सतत उपाय बदलण्यापेक्षा एकाच गोष्टीवर टिकून राहणं म्हणजेच सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच आहे आजचं विश्लेषण. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपली त्वचा म्हणजे आपल्या आतल्या आरोग्याचा आरसा आहे. ती आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतेय, आपण ते ऐकतोय का?